ए सच्चा शेमण्या, काकाराव कुठे? अहो मॅडम, ते आताच गेलाय गावात जनावराला पिंड आणाय. बरं, त्याला पोलीस स्टेशनला यायला सांग, त्याच्या नावाची कंप्लेंट आली आहे. हो मॅडम, ती आला की लगेच सांगतो. लवकर सांग, नाहीतर तुला बी आत टाकेन. अयो, आता काय खरं नाही गडे. आई घातली पोलिस बी खुडी ठोकतात काय की. नाही नाही, काकारावला सांगा लागतंय जाऊन. काका काका, ए नाचलेल्या शेंदाडा, बैल माग लागल्यासारखं काय पळत आला रे? अरे बैल नाही बाबा, अरे ती पोलिस माग लागली. अग बाया 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 बाया, ती पांढरी मसाला आलती होय कोट्यावर. अरे काका हो म्हण, तुला संध्याकाळी पोलीस स्टेशनला बोलिवलंय. असं म्हणतोय. त्या भिरकीच्या आईच्या रानात उभाट्या कुसळ जाळली हिजी. 100% तिनेच खुटी ठोकली बघ. अयो काका, तू जेलमध्ये गेल्या आता माझी उपासमारच होती बघ. अय कवटी फेला आवलाद. अरे इथं माझ्या डोहनावरला का बांबू पडायचा वकुता आला ना, आणि तुला काय उपास मारीचं पडलं रे कुत्र्या? आयला काका, तसं नाही का, त्या मॅडमच्या भीतीनं निघलं रे तोंडातून. अय डंगूळ, अरे काकाराव असल्यावर तुला काय बाईची गरज आहे रे? अय काका, तू सोबत असल्या मी कुणाच्या बापाला नाही बघ भेट, पण त्या मॅडमचीच भीती वाटते. अय झाटूजी, त्या फुकणीला काय बाईच रे? अरे तिचा बरोबर कार्यक्रम लावतो मी. उचल गवत ही आणि चल कोटेवर. का रे पुरे गुलव्या, मोबाईल देतो म्हणून गोड बोलून नुसत नेलंस आणि परत तोंड सुद्धा दाखवायला नाही आला. दलिंदर भाड्या कुठला. अगं अडचणी असतात माणसाच्या. तुला घेतो म्हणलं ना 100% मोबाईल. उगा जरा दम काढ थोडे दिवस. अरे मला दम तर निघत नाही की. अगं जरा दम काढायला शिक. असं म्हणतो होय? हो असंच म्हणतोय. जा लवकर घरी. उगा उसाच्या कडाला बोंबलत फिरू नको. अय नादी लाव्या, कुठे निघाला? थांब इथं. अगं मला लय महत्वाच्या कामाला जायचंय ग. तुला नंतर बोलतो की मी. अय तुझं महत्वाचं काम नंतर कर, आधी माझं कर.